फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 20 ते 25% मतदार वाढले। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप। तर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे, राहुल गांधींचा सवाल। वैफल्यग्रस्त राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल। अस्तित्व टिकवण्यासाठी पटोले, थोरात, वडेट्टीवार राहुल गांधींना खोटी माहिती पुरवतायत, प्रसाद लाड यांची टीका। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये ब वर्ग गटातनं अजित पवार विजयी। 101 पैकी दादांना 91 तर विरोधकांना केवळ 10 मतं मिळाली। अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये सांगवी गटातनं चंद्रराव तावरे आघाडीवर। चंद्रराव तावरे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार। भास्कर जाधवांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीत टीका। तर पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत जाधव यांनी मांडलं मत। निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नसल्याचं जाधवांचं स्पष्टीकरण। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा ठाकरेंकडून प्रयत्न। दहिसर मतदारसंघाच्या महिला विधानसभा प्रमुखपदी घोसाळकर यांची नेमणूक। तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची होती चर्चा। शिवभोजन थाळीचं अनुदान थकीत असल्याचं निवेदन मिळालं नाही। शिवभोजन थाळी योजनेवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली आहे। शिवभोजन योजनेवरून वडेट्टीवारांचीही सरकारवर टीका। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट। तर या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील अलीकडील काळात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला। शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार। हिंदी भाषा निर्णयासंदर्भात भुसे सरकारची भूमिका समजावून सांगणार। वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो। वारीसंदर्भात केलेल्या विधानावर अबू आझमींकडून माफी। विधानसभा निवडणुकीमध्ये लीड नसल्यामुळे बबनराव लोणीकरांचा जालन्यातल्या बोरगाव ग्रामस्थांना इशारा। मत नाही दिलं तरी 5 ते 10 कोटी मिळतील हे डोक्यातनं काढून टाका। 2-3 वेळी चव पाहणार नाहीतर गावावर फुली मारेल, लोणीकरांचा ग्रामस्थांना इशारा। ऑपरेशन सिंधू अंतर्गत 295 भारतीय मायदेशी परतले। इराणमधून सकाळी 11 वाजता 292 भारतीय मायदेशी परतले। प्रवाशांना घेऊन सकाळी विमान दिल्ली विमानतळावर पोहोचलं। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द आणखी 1 महिन्यासाठी बंद राहणार। पाकिस्तान प्रशासनानं केलं स्पष्ट। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई हद्द बंद। इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्धविराम। इराणकडून अधिकृत घोषणा। तर आता युद्धविरामाचं उल्लंघन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। इराण इस्रायल युद्धाचा खाद्यतेलावर परिणाम। तर जगभरातनं मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात किलोमागे 3 ते 4 रुपयांनी वाढ। तर 15 लिटर किलोच्या डब्यामागे 50 ते 60 रुपयांची वाढ। एअर इंडियाची आखाती देश, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारे विमानं रद्द। दुबई, दोहा आणि अबुधाबी, शारजाहला जाणारं विमान रद्द। मुंबईवरून कुवैत आणि अमृतसरहून दुबईला जाणारं विमान या ठिकाणी परत बोलावलं। इराण इस्रायल युद्धबंदीच्या चर्चेनंतर शेअर बाजार तेजीत। सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला। निफ्टी 25,200 वर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती सुरू। चौथरा खचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता। सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ कारखान्यामध्ये चोरीचा प्रयत्न। धातूच्या कॉईल चोरी करण्याचा प्रयत्न। चोरी करताना लागलेल्या आगीमध्ये को जनरेशन यंत्रणेतील मोठं नुकसान। पुण्यातल्या पोर्श कार अपघात प्रकरणातील संमतीचं प्रकरण प्रौढ म्हणून चालवा। सरकारी वकिलांची बालन्याय मंडळाकडे मागणी। पुणे पोलिसांनी मागे ही मागणी बालन्याय मंडळाकडे केली होती। करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये आज कडकडीत बंद। केम सबस्टेशनसाठी स्वतंत्र लाईनचं मंजूर काम पूर्ण करण्यासाठी ही मागणी केली जाते। केम ग्रामस्थांचं आज उपोषण। धाराशिवमधील पवनचक्की प्रकरणात लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। अमानुष मारहाण प्रकरणाची गृहमंत्रालयानं चौकशी करावी। शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण। भडगाव पोलिसात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। एकाला अटक। महसूल कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। रायगडमधील उन्नई धरणाचे 2 दरवाजे उघडले। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे उन्नई धरणाची पातळी ही 94.82 मीटरवर तर कुंडलिका नदीची पाणी पातळी 23.50 मीटरवर पोहोचली।
ठाणे महापालिकेच्या मालकीचं बदलापुरातील बारवी धरण 50% भरलं। धरण क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी। धरणात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा। उजनी धरणातनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आता पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ। चंद्रभागेतील ब्रिटिशकालीन दगडी पूल आणि अनेक छोटी मंदिरं देखील पाण्याखाली। नाशिकमधील सुरगाण्याचा भिवतास हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, तर फेसाळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुंबईमध्ये आजपासून 28 जूनपर्यंत समुद्राला मोठी भरती येणार। यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार। यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार। सुरतच्या सरथाना भागातील वालमनगर सोसायटीमध्ये पावसाचं पाणी शिरलं। सोसायटीतील दुकानं आणि घरांमध्ये हे पावसाचं पाणी। बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू। जिल्ह्यातील विक्रमगडमधील डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायतीमधील कमकुवत बांबूच्या पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास, तर 3 पाड्यांना जोडणारा हा पूल पाण्याखाली गेला। खडकीपाडा, बरहातपाडा, ठाकरपाड्यातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला। पाटण तालुक्यातील साडा वाघापूरच्या उलटा धबधबा या ठिकाणी वाहू लागलाय, तर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटन स्थळांवर हुल्लडबाज, पर्यटकांवर वचक राहण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात। नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेएवढं पाणी। दरम्यान गोदावरीच्या पुराचं हे पाणी संपूर्ण परिसरात, रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात पुराचं हे पाणी। नाशिक शहरात जून महिन्यात 10 वर्षातील विक्रमी 315 मिलीमीटर पाऊस, तर अनेक धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू। गंगापूर धरण हे 65% भरलं। गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली। पाणी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर, 24 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। कर्नाटकातील अलमट्टी धरण जून महिन्यातच 61% भरलं। पुढील 4 दिवसात धरण हे 70% भरण्याचा अंदाज। अलमट्टी धरणात सध्या 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणात 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू, तर गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 5% वाढ। सध्या जायकवाडी धरणात 34.94% एवढा पाणीसाठा। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केल्यानंतर धबधबा प्रवाहित। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची ही नयनरम्य दृश्य। सिंधुदुर्गमध्ये कुडाळ माळवण या खोऱ्यातील कॉजवेवरून 2 युवक वाहून गेल्याची घटना। एकाला वाचवण्यात यश, तर अमित धुरी नावाच्या बेपत्ता युवकाचा अजूनही शोध सुरू। पुण्यातील आंबे हातवीज या ठिकाणी कोकण कड्यावरून उडी मारून पुरुष आणि मुलीनं आत्महत्या केल्याचा संशय। दोघांचे मृतदेह आढळले। मृत पुरुषाचं नाव रामचंद्र पारधी असल्याचं समोर, तर मृत मुलगी जुन्नरच्या आंबोली या ठिकाणची रहिवासी असल्याची माहिती। गोंदियामध्ये धान खरेदीची मुदत संपण्यास अवघे 6 दिवस शिल्लक। शासन धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देणार का, याकडे आता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं लक्ष। भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरामध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान, तर काही घरं ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना। दुर्घटनेमध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही। अकोल्यातील अकोट तालुक्यामधल्या सातपुडा पर्वत रांगांमधील मान्सूनमधील वन्य प्राण्यांचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। सफारी दरम्यान प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अमोल पाटलांकडून वन्य प्राण्यांचे हे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद। जळगावच्या यावल या ठिकाणी तक्रार निवारण सभेमध्ये पिसाळ योजनेमुळे सभेचा बोजवारा उडाला। गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आमदारांकडून नाराजी व्यक्त, तर सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध। तुळजापूर तालुक्यातल्या वानेवाडीमध्ये मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधल्या शेळगावात शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक। शेळगावात आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावलं। लासलगावमध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडकडून कांदा खरेदी, तर 1600 ते 1700 रुपये खरेदी दर असताना सुद्धा 300 ते 400 रुपयांनी नाफेडकडून क्विंटलला कमी दर। पुण्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो बाजारामध्ये 21,000 टोमॅटोच्या क्रेटची आवक। व्यापाऱ्यांकडून प्रतवारीनुसार टोमॅटोला 5 ते 15 रुपयांचा दर।
कराड शहरातील भरवस्तीमध्ये असलेल्या होलसेल दुकानाला मध्यरात्री भीषण आग. गोळ्या बिस्किटांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये हे साहित्य पूर्णपणे जळून खाक. आगीत लाखो रुपयांचं नुकसान.